नमस्कार मित्रांनो. मला एक टॉपिक डिस्कस करायचा होता आणि तो फार सिरियस आहे. तो म्हणजे मराठी माणसाच्या भवितव्याचा. आता मी मराठी माणूस जर सांगितलं तर एक मध्यमवर्गीय मराठी माणसाचा उल्लेख करत आहे. कारण मी स्वतः एक मध्यमवर्गीय आहे आणि मी जस्ट एक पॅटर्न ऑब्झर्व केलेला आहे. जस्ट आपण जर इतिहासात मागे गेलो 100 वर्षापूर्वी किंवा 80-90, मुंबईमध्ये ना फार मिल वर्कर्स होते. म्हणजे गिरण्या कामगार, अशी फार गिरण्या होत्या. लोक गावातून यायची मुंबईमध्ये काम करण्यासाठी आणि गिरणी कामगाराचं एक असं एक बोलू शकतो ना, क्राऊड किंवा पॉप्युलेशन झालं होतं आपल्या मुंबईमध्ये, की मुंबई म्हणजे गिरणी कामगारांचं घरच. आताही जर तुम्ही गेलेत मुंबईमध्ये तर काही उरल्या सुरलेल्या चाळी असतील जिथे गिरणी कामगाराची दुसरी किंवा तिसरी पिढी अजूनही राहत आहे. आता त्यामधले ज्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिकवलं तर त्यांचे भवितव्य खूप चांगले असतील, मे बी ते सेटल झाले असतील. पण जे राहिलेत, ज्यांची घरं बनली आहेत एस आर एस जी काही स्कीम आहे त्याच्या थ्रू, आता ते मुंबईमध्ये राहत आहे कारण त्यांच्या आईवडिलांनी चाळी घेतल्या होत्या, त्यावेळी चाळीमध्ये घर घेतलं होतं, त्यांच्यामुळे ते तिथे राहत आहे. पण त्यातल्या कुठल्याही एका माणसाला जर तुम्ही बघाल की आत्ताच्या काळात जर मुंबईमध्ये घर घे, ते कुणालाही नाही जमणार. इनफॅक्ट कॉर्पोरेटमध्ये राहतो, ज्याला चांगला पगार आहे, तर तो सुद्धा मुंबईमध्ये घर घेण्यासाठी विचार करेल. तर मला जो पॅटर्न सांगायचा आहे की गिरणी कामगार, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली, मुंबईमधले जे काही गिरण्या आहेत ते हळूहळू निघून गेल्या, गायब झाल्या. तर आपण जसं MNC वर्कर आहोत, कॉर्पोरेटमध्ये काम करतो, जेव्हा AI येण्याच्या अगोदर जेव्हा कॉर्पोरेटमध्ये सगळे काम करत होते, आता मला असं वाटतं की आपली परिस्थिती त्या गिरणी कामगारांसारखी तर नाही होणार का? जरा विचार करा. कारण 10 वर्षापूर्वी मी ज्या कंपनीमध्ये होतो तिथले जो बिझनेस होता तो त्यांनी मनिलाला पाठवला, कारण तिथे त्यांना चीप लेबर मिळालं होतं. आता तो झाला चीप लेबरचा पार्ट. पण आता AIचं जे चाललं आहे, तुम्ही सांगू नाही शकत की कधीही तुम्हाला काढलं जाऊ शकतं. ही गोष्ट फार भयानक आहे आणि माझ्या कंपनीमध्ये पण मला असं भीती वाटते की कधी कुठला प्रोजेक्ट आला आणि मी जे करतोय ते पुढल्या 1-2 किंवा इनफॅक्ट 6 महिन्यानंतर मशीन करायला लागली, तर माझंही आयुष्य फिक्स आहे की नाही, सिक्युअर्ड आहे की नाही, मला स्वतःला माहिती नाही. आता तुम्ही बघाल कोरोनाच्या वेळी बहुतेक जिथे सगळे डीमार्ट स्टोर्स आहे ते सगळे बंद होते, सगळी लोक किराणा मालाच्या इथे लाईन लावायची. किराणा मालाची किंमत त्यावेळी लोकांना कळली होती. पण जर आपले सगळ्यांचे जॉब जर AI मुळे गेले तर आपल्या मराठी माणसाकडे आहे काय करायला? गावी शेतजमीन तर राहिलेली नाही, सगळे मुंबईला आलेले आहेत, काही टॅलेंटही नाही आहे. आणि बहुतेक आपण मध्यमवर्गीय प्रोफेशनलही नाही आहोत. जसं डॉक्टर, इंजिनियर किंवा लॉयरची डिग्री आहे आपल्याला, असंही नाही आहे. आपण करायचे काय? तर ह्याचा एकच उपाय आहे की काळानुसार बदला, नवीन स्किल शिका. AI मध्ये तुम्ही काय शिकू शकता ते बघा, स्वतःला अपस्किल करा, टॅलेंट कुठून कुठून शिकता येईल ते बघा. किंवा जर कुठला छोटा बिझनेस करत असेल तर मागे पुढे बघू नका. लोक काय बोलतील ते सोडून द्या, कारण तुमच्या वाईट काळात लोक तुमच्या मागे येणार नाही. टू बी व्हेरी ऑनेस्ट, शिका काहीतरी त्या UP बिहारवाल्यांशी, जे काही न विचार करता ते थोडक्यात चालू तरी करतात बिझनेस. मानलं की मराठी माणूस बिझनेसमध्ये
चांगला नाही आहे, पण कुठेतरी प्रयत्न करू शकतो. विचार करा आणि कमेंट करा. मी तुम्हाला घाबरवत नाही, पण कदाचित ही रिॲलिटी असू शकते पुढे. स्वतःच्या करिअरला व्यवस्थित प्लॅन करा. बेस्ट ऑफ लक टू यू अँड बेस्ट ऑफ लक टू मी.